एक होता राजा कोण, एक त्याला होती राणी, आणि त्या राणीचं प्रेम मात्र राजावर नव्हतं. त्या राणीचं प्रेम होतं असं. इकडे बरोबर लाईट लागते यांची. एवढं म्हटलं म्हणून असं म्हणतं मोठ्याने. कोणावर होतं? प्रधानावर. आणि मग काय करायचं? या प्रधानाने आणि राणीने ठरवलं आता मात्र राजाचा गेम करायचा. आणि मग ठरवलं. एक दिवस राजा शिकारीला गेले. विचार करता राजाच्या सोबत सगळीकडे सैन्य असतं, मग राजा एकटा मिळेल कुठं? राणीला माहिती होतं. राणी म्हणाली राजा फक्त एकाच वेळी एकटा मिळतो, ते म्हणजे पुरुष मंडळी. काय करता ते करायच्या वेळेला मात्र एकटे असतात. मग ठरवलं त्याच वेळेस मात्र राजाचा घात करायचा. आणि मग काय करायचं? तर ते तर राजे होते, काही सर्वसामान्य नाही. आज याच्या दुकानात तर उद्या त्याच्या दुकानात. कशाला? आणि मग एकच त्यांचा ठरवलेला नावीच म्हणताना कटिंग करणारे बस एकच ठरलेला. त्याच्याकडे आले प्रधान, आणि प्रधानाने सांगितलं काय कर, तुला मुठभर सोन्याच्या मोहरा देतो, पण काय कर, एकच काम कर. तू असं करतो ना, असं करता 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 फक्त काय करायचंय तुला? असं करता करता असं करायचं काम आहे. बस राजा असं केलं की असं राजा जागीच गेला पाहिजे. ठरलं महाराज. एक मुठ सोन्याच्या मोहरा दिल्या होत्या ना, मग ठरलं. राजा मात्र शिकार करून आले. रविवारचा दिवस, आणि राणीला माहिती होतं की आज मात्र राजा काय करणार? दाढी करणार. आणि म्हणून मात्र त्या नावाड्याला बोलवणार. सगळी पहिलेच सेटिंग लागले. मग सांगितलं त्या नावाडीला तू काय करू नको, तेवढंच कर. पण राजा जेव्हा शिकारीला जात होते, कीर्तन चाललं होतं, आणि कीर्तनातला मात्र एकच वाक्य राजाच्या कानावर पडलं, आणि ते होतं घिसत घिसत डाले पाणी, तेरे दिल की बात मैंने पहचानी. आणि मग काय तर राजा शिकार करायला गेले, आणि तेच म्हणत होते काय घिसत घिसत डाले पाणी तेरे दिल की बात. एवढ्याच मनात जायचे. राजा शिकार करून आले, मग मात्र काय करणार? दाढी करणार. त्याला बोलावलं नावाड्याला, पण त्यांनी काय केलं? आदल्या दिवशी ऑर्डर घेतली होती, दुसऱ्या दिवशी जायचं होतं, आणि म्हणून मात्र घासून ठेवलं. काय जाव काय म्हणतं त्याला? अवजार. असं वस्त्र घासून ठेवला, आणि घासलेल्या ज्या खिशात टाकला. घाई घाई मध्ये तो खिसा ज्या खिशात आहे ते शर्ट राहून गेला, आणि दुसरं शर्ट घरी आलं. त्याच्यामध्ये होता जुना जमलेला. आता काय करावं? राजाच्या पुढे येऊन काय करावं? घेतलं पाणी, ठेवला गोट्यावरून सुरू. काय घासायला लागले, आणि राजा म्हणायला लागले काय घिसत घिसत डाले पाणी तेरी दिल की बात. पहिल्यांदा म्हटलं, त्याला वाटलं असंच म्हटलं असेल राजाने, म्हणून पुन्हा सुरू केलं घासणं. दुसऱ्यांदा म्हटलं तेच म्हटलं. काय जसं म्हटलं त्या नावाड्याची, त्या कटिंग करणारवाल्याची गेली. ते लगेच म्हणतात काय म्हणतात राजेसाहेब माफ करा, मला माफ करा. राजेसाहेबाला काही कळायला नाही नेमकं झालं का. राजा म्हटल्यानंतर हुशारच काही सर्वसामान्य असते ना. राजाने विचारलं झालं काय सांगा, सगळा दृष्टांत सांगा, मगच मी तुम्हाला माफ करेन, नाहीतर तुम्हाला शिक्षा देईल. आणि जसं म्हटलं शिक्षा देईल, लगेच तो बोलायला लागला काय राजेसाहेब असं असं झालं कसं. आता एवढं सांगणार नाही तुमच्या राणीचं प्रेम, पण प्रधानाने मला सांगितलंय काय कर, असं करता करता असं कर, आणि म्हणून मात्र मी तुमच्यापर्यंत आलो राजेसाहेब, मला माफ करा. का? कारण मला एक मूठ सोन्याच्या मोहऱ्या दिलेल्या होत्या, आणि लालच बोलली, लालच आणि म्हणून मात्र मी गेलो आणि हे कृत्य करायला लागलो. पण राजेसाहेब मला माफ करा. जसं राजाला कळालं की ज्या राणीला आपण माझं माझं म्हणत होतो, त्या प्रधानाला माझा प्रधान म्हणत होतो, तो प्रधानात त्या
त्यावेळेला सर्व सोडलं का, कारण माझं माझं म्हणत होतं ते माझं नाही, मग माझं 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 म्हणतं पण सारं नाशिवंत. पण कधीकडे करोनी करोनी एकदा विचार